आपण बघत आहात BS4 न्यूज चॅनल. हे न्यूज चॅनल घेऊन येतो नेहमीच राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतरही बातम्या ज्या प्रयत्न करतात सर्वांना न्याय द्यायचा. आज आपल्या धामणा इथे एक डेलिगेशन आलं आहे. जे डेलिगेशन आहे या हक्काच्या मागण्यासाठी भांडणारं. यात आहेत आशा स्वयंसेविका, आशा वर्कर आणि वैद्यकीय खात्याच्या काही महिला, गटप्रवर्तक यांनी शासनाशी कित्येक दिवसापासून एक मागणी धरून ठेवली आहे, जी त्यांची आजपर्यंत मान्य होत नाही. आणि याकरता ह्या सर्व महिला या धामणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये आल्या आहेत. त्यापैकी आपण यांच्याकडनं जानकारी घेऊया. मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव आहे मंगला लोखंडे आणि मी नागपूर तालुक्याची सेक्रेटरी आहे. अच्छा, बरं, हा जो तुम्ही आता डेलिगेशन आला आहे इथे, तर मोर्चाच्या समोर एक स्वरूप आपण दिलं आहे, तर हे कशा संदर्भात आहे? हे आमचं संप याच्याकरता सुरू आहे. आम्ही ऑक्टोबर महिन्यात 18 तारखेपासून म्हणजे 23 दिवस आम्ही संप केला आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा GR काढू, पण अजूनपर्यंत आमचा GR काढला नाही. आम्ही त्यांना 12 तारखेला एक इंटिमेशन लेटर पण दिलं होतं की आमचा GR काढा, नाही तर आम्ही 12 तारखेपासून संपावर जाऊ. तर त्यांनी आमची काही मागणी मान्य केलं नाही, इंटिमेशन काही ऐकलं नाही. मग आम्ही आता 12 तारखेपासून पुन्हा संप सुरू केला की आमचा GR निघाला पाहिजे. तर GR काढायला म्हणजे एवढे दिवस लागतात का सरकारला? तर म्हणून आम्ही पुन्हा संप सुरू केला आहे आणि आज आमचा संपाचा 18वा दिवस आहे. बरं, याच्यामध्ये तुमच्या नेमक्या मागण्या काय होत्या? आमच्या मागण्या आहेत की आमच्या मागण्या आहेत आशा वर्कर लोकांच्या की आम्हाला जे 7,000 रुपये मानधन वाढ केली ते आम्हाला त्वरित मिळायला पाहिजे. दिवाळी बोनस मिळायला पाहिजे. APL BPLची जी अट होती ते पण पूर्ण झाली पाहिजे. आणि गटप्रत्येक लोकांची हे मागणी आहे की त्यांचा बी जे 10,000 मागणी केली होती त्यांनी पगारवाढी, मग ते मागणी पूर्ण झाली पाहिजे आणि त्यांना कंत्राटी कर्मचारीचा दर्जा दिला पाहिजे, अशी गटप्रत्येक लोकांची मागणी आहे. पण ते पण त्यांनी पूर्ण केलेली नाही आहे. म्हणून आम्ही हा संप पुकारला आहे आणि आमची जोपर्यंत मागणी होणार नाही, GR निघणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचा संप जारीच राहणार आहे, असं मी सांगू इच्छितो. बरं, या संपामध्ये कुठल्या कुठल्या महिला किंवा तुमचे पदाधिकारी आहेत त्या संपामध्ये सहभागी? आमच्या संपामध्ये फक्त आशा वर्कर आणि आमच्या गटप्रवर्तक ह्याच लोक आमच्या संपामध्ये सामील आहेत. आणि कुठल्या भागाचे महिला या ठिकाणी तुमच्या संपर्क? आता आमचं नागपूर ग्रामीण आहे. नागपूर ग्रामीण, विहार PSC आणि शिवा सावंगा इथून पण काही आशा आमच्या संपामध्ये सहभागी आहेत ना, त्या आशा वर्कर आहेत आणि त्या सर्व संपामध्ये सहभागी आहेत. बिलकुल. तर ह्या आहे संपकरी महिला, यांना योग्य असा न्याय मिळालाच पाहिजे. आपण बघत आहात BS4 न्यूज चॅनल. मी संजय खंडेकर, धन्यवाद. तेव्हा आज आपण या मोर्चाविषयी काय सांगाल? आपलं नाव काय आहे? मी प्रज्ञा वानखेडे, गटप्रवर्तक आहे. गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आम्ही एकूण 23 दिवस संप केलेला आहे आशा आणि गटप्रवर्तकांनी. त्यामध्ये शासनाने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यामध्ये आशांना 7,000 रुपये व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना कंत्राटीकरणामध्ये समायोजनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला होता. त्याचा अद्यापही शासन निर्णय काढलेला नाही आहे अजूनही. त्यामुळे आम्ही येत्या 12 तारखेपासून आशा आणि गटप्रवर्तक आयुक्त संघटनेच्या वतीने येत्या 12 तारखेपासून आम्ही इथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आम्ही 12 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये जाऊन रॅली काढत आहोत. आणि शासनाच्या विरोधामध्ये आम्ही शासनाला असं आवाहन करतो आहे की ज्या आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याचा शासन निर्णय त्वरित काढावा, अन्यथा आम्ही या 2 दिवसाच्या नंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत. बरं, या मोर्चामध्ये किती गावच्या किंवा तुमच्या PSC मधल्या महिला आहेत? आम्ही विहार PSC अंतर्गत वाडीपासून ते शिवा सावंगा इथपर्यंत जेवढीही गावं येतात त्या गावातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक इथे सहभागी आहेत. एकूण 90 आशा आणि 4 गटप्रवर्तक या संपामध्ये सहभागी आहोत विहार PSC अंतर्गत. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आयटकच्या वतीने हा संप सुरू आहे. बरं, यानंतर पुढची भूमिका काय राहणार तुम्हाला जर तुमच्या मागण्या नाही मान्य आम्ही तर आता शांतपणे आमचं आंदोलन सुरू आहे.
जर अन्यथा जर आमच्या मागण्या जर मान्य केलेल्या नाही आहेत, म्हणजे शासन निर्णय जर त्वरित काढण्यात नाही आला, तर आम्ही आमचं आंदोलन जे शांतपणे आता सुरू आहे ते आणखी तीव्र करणार आहोत. ठीक. आशावा गटपुस्तक संघटनेचा विजय असो, विजय असो. आशावा गटपुस्तक संघटनेचा विजय असो, विजय असो. अरे एकच नारा, जियार काढा, एकच नारा, जियार काढा. अरे जियार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे जियार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके बात करो, बात करो, बात करो. अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी. अरे जियार तुमको देना होगा, देना होगा, देना होगा. नहीं देंगे तो छीन कर लेंगे, छीन कर लेंगे, छीन कर लेंगे. एकच नारा, जियार काढा, अरे एकच नारा, जियार काढा. सड़कली सरकार को, एक धक्का और दो, सड़कली सरकार को, एक धक्का और दो. खाली डोके वरती पाय, खाली डोके वरती पाय. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. एक धक्का और दो, एक धक्का और दो. हम एक हैं. विजय असो. हम एक हैं. एक हैं. एक हैं. एक हैं. जियार काढा, जियार काढा. नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा. राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. राज्य सरकार होश होगी, करनी होगी, देना होगा, देना होगा. छीन कर लेंगे, छीन कर लेंगे. विजय असो, विजय असो. विजय असो, विजय असो. विजय असो, विजय असो. विजय असो, विजय असो. एक है, एक है. जिंदाबाद, जिंदाबाद. जिंदाबाद, जिंदाबाद. विजय असो, विजय असो. विजय असो, विजय असो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. एक है, जियार काढा. नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा. नारेला आवाज दो, हम एक हैं, आवाज दो, हम एक हैं. एकच नारा, जियार काढा, एकच नारा, जियार काढा. आशावा गटपुस्तक एकजुटीचा, विजय असो, विजय असो. आशावा गटपुस्तक एकजुटीचा, विजय असो, विजय असो. जियार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, जियार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा.
देना होगा देना होगा नहीं देंगे तो छीन कर लेंगे छीन कर लेंगे छीन कर लेंगे आशा व गटवर्धक संघटनेचा विजय असो विजय असो